नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण गणिताचे आन्सर की पाहणार आहोत. ही सर्व प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आणि गणिताचे उत्तर डिटेलमध्ये पाहणार आहोत. कारण गणिताचे उत्तर आपल्याला सर्वांना सॅटिस्फॅक्शन देणारे जातात. उत्तर बरोबर आहेत की नाही ते आपण पहिले पाहू. गणिताचा पहिलं पाहू, नंतर बाकी सर्व उत्तर चेक करू. ठीक आहे. तर सुरुवातीला मी गणिताचे उत्तर, त्याचे उत्तर समाधानपूर्वक उत्तर तुम्हाला पूर्ण देणार आहे. तर गणिताचे जे प्रश्न होते ते आपल्याला माहीतच आहे की 71 पासून तर 90 पर्यंतचे प्रश्न आपले गणिताचे होते आणि याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थितपणे सांगणार आहे आणि बाकीच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तर मी सांगणारच आहे. पण हा उत्तर कसं आलं ते पण मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर डिटेलमध्ये देणार आहे. आता जर इथे जर पाहिलं, आता आपल्याला इथं काय करायचं होतं, इथून एक अशी रेष मारायची होती. म्हणजे हा सर्कल आहे, इथून अशी ए बी रेष आहे. ठीक आहे. आपल्याला हा पुढे जाऊन धडा आहे. ठीक आहे. तर इथंची जी लांबी दिली ओ एम ही 6 दिलेली होती आणि आपल्याला जी जीवा दिलेली आहे, जीवा दिलेली आहे ही दिलेली आपल्याला जीवा 10 सेंटीमीटर दिलेली. ए बी दिलेली 10, ए बी पूर्ण 10 दिलेली आहे. याच्यावर हा परपेंडिक्युलर टाकला म्हणजे लंबदुभाजक टाकला तर हे 5 हे 5 होईल. ठीक आहे. ओ एम दिलेली आहे, ओ एम 6 दिलेली आहे. तर आपल्याला इथं ए बी ची लांबी काढायची होती. इथे आपल्याला थोडस ओडी ची दिलेली आहे, ओ डी ची दिलेली, ओडी ची, ओडी किती दिलं आपल्याला 10 दिलेलं आहे. म्हणजे हे 10 दिलेलं आहे, हे 10 दिलेलं आहे. आता आपण जर पायथागोरसने याचं उत्तर काढलं असतं म्हणजे कर्ण वर्ग 10चा वर्ग बरोबर 6चा वर्ग अधिक हा इथलच्या एवढ्या भागाचा वर्ग आला असता. समजा एम बी चा वर्ग आला असता, एम बी चा वर्ग 10चा वर्ग 100 बरोबर 6चा वर्ग 36 अधिक एम बी चा वर्ग. ठीक आहे. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, मी पूर्ण उत्तर डिटेल मध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे. सर्व प्रश्नाचे उत्तर देणार आहे आणि पूर्ण डिटेल मध्ये राहणार आहे. आता हे प्लसचं इकडे जाईल मायनस मध्ये, 100 मधून 36 गेले, एम बी चा वर्ग हे झालं तर 64 आला असतं एम बी चा वर्ग आणि हा 64 आला. वर्गमूळ जर घेतला असतं तर एम बी किती आलं असतं आपलं 8 आलं असतं. पण आपल्याला हा एम बी म्हणजे इथून एवढा भाग आहे, आपल्याला हा पूर्ण भाग काढायचा होता. मग हा ए बी काय येणार, ए बी बरोबर काय येणार तुम्हाला 2 गुणिले एम बी. ठीक आहे. मग ही जेवढी भाग असेल त्याच्या हे डबल असतं म्हणजे हे किती झालं 2 गुणिले 8 म्हणजे त्याचं उत्तर 16 उत्तर पाहिजे. ठीक आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला 110 ते 115 मार्काला तुमचं कट ऑफ म्हणजे मेरिटमध्ये बसणार आहे. तुम्हाला ते 115 मार्क असतील तर तुमचा नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल ओपन कॅटेगरीचा. आणि ओबीसी कॅटेगरीचा असेल तर 105 मार्काला लागेल. एससी एसटी कॅटेगरीला 95 मार्क लागतात. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला पहिला प्रश्न गणिताचा घेतला, दुसरा प्रश्न करायचा आपल्याला परिमिती विचारली. परिमिती म्हणजे सर्व बाजूची बेरीज राहते. आता इथं जर पाहिलं हे 15 इकडचे 15 इकडे 15 आहे, हे 15 15 30 आहे, तर ही पूर्ण रेष किती असणार आहे आपली 30 ची राहणार आहे. ठीक आहे. आता हे 10 आहे आणि इथे 5 आहे, हे 10 आणि 5 15, तर मग ही पण 15 राहणार आहे, हे की नाही. हे 15 आहे तर इकडचे पण 15 राहणार. मग आपण जर आता इथे पाहिले आपण सर्व बाजूची बेरीज केली तर सर्व बाजूची बेरीज आपण सहज करू शकतो. हे 30 अधिक 15 अधिक 15 अधिक 5 अधिक 15 आणि अधिक 10 ह्या सर्वांची बेरीज करू. 45 60 60 आणि 5 65 65 आणि 15 होतात 80 80 10 90. मग ह्या प्रश्नाचं उत्तर होतं तुमचा पर्याय क्रमांक 1. किती जणांचं बरोबर आलं उत्तर सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. उत्तर ज्यांची आली त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाका. याचं उत्तर कोणाकोणाचं बरोबर आलं तुम्हाला कमेंट्स पाहिजेत. आपल्या याला दोन्हीकडून लाईव्ह हे पाहिजे आपलं इंटरॅक्शन. कमेंट्स करा कोणाकोणाचे बरोबर आले. कमेंट करता येत नाही का लाईव्ह, तुम्ही सबस्क्राईब झाल्याशिवाय बहुतेक कमेंट करता येत नाही. सबस्क्राईबला काही पैसे लागत नसतात, सबस्क्राईब होण्यासाठी एकही रुपया लागत नसते. कोणाकोणाचे उत्तर बरोबर आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाका. मी व्यवस्थित सांगतोय सर्व प्रश्नाची उत्तरे.
प्रकाश चालेल सर, आलं प्रकाश, फक्त एकाच उत्तर आलेलं आहे बरोबर. चला, आता ह्यापैकी दोन्ही पैकी कोणती संख्या मोठी आहे पहा. ओपन कॅटेगरीसाठी 115 ला किंवा 120 ला जास्तीत जास्त कट ऑफ जाणार आहे. ओबीसी ला 105 ते 110 मध्ये, आणि एससी एसटी ला 90 ते 95 मध्ये कट ऑफ जाणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला जर ओपन कॅटेगरीचे असतील 115 मार्क असतील, ओबीसीचे 105 असतील, तर तुमचा नंबर नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप इथे भेटणार आहे. ठीक आहे, तर याच्यापैकी दोन्हीपैकी कोणती संख्या मोठी होती? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हा अतिशय बरोबर आहे. ठीक आहे, कारण पहा, दोन्ही मायनस मध्ये संख्या आहे. दोन्ही मायनस मध्ये जर संख्या असतील तर जी संख्या छोटी असते तीच मोठी असते. तर हे उत्तर बरोबर आहे. जर हे दोन्ही संख्या पॉझिटिव्ह असल्या असत्या तर मग मात्र इकडे उत्तर येते, पण दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर, फक्त प्रकाशच उत्तर बरोबर आलेलं आहे. बाकी कोणाचेही उत्तर बरोबर आले नाही. हा वेळ जाऊ द्या, आता काय परीक्षा झाली ना, आता कुठं आपल्याला काय जायचं, आरामात उत्तर पहा. कन्फर्म करा. आपल्याला ओबीसी कॅन्डिडेटला 105, ओपन कॅन्डिडेटला 115 मार्क जातील, याचं आपल्याला काय करायचं, कन्फर्मेशन पाहिजे आहे. आता आपल्याला हे सूत्रानुसार उत्तर करायचं. कोणतं उत्तर आलेलं आहे तुमचं पहा, याचं उत्तर मी तुम्हाला करून दाखवणार आहे. ठीक आहे, एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला करून दाखवणार आहे. याची जर फोड केली तुम्ही, ए प्लस बी कंसाचा घन, ए घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग अधिक बी चा घन, आणि याचं जर आपण केलं, याचं उत्तर येते, इथं कंस असल्यामुळे ए घन अधिक हे वजाबाकी असल्यामुळं 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग वजा बी चा घन. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी डिटेलमध्ये करून दाखवत आहे. ठीक आहे, वेळ लागला तर लागला, आपल्याला कुठेही जायचं नाहीये, पण मार्क कन्फर्म आपल्याला समजून घ्यायचे आहेत की आपल्याला मार्क पडले. फक्त एकच दोन उत्तर देते, कोणीही उत्तर देत नाही. उत्तर कमेंट बॉक्समध्ये दोघांकडून राहू द्या. फक्त जे सबस्क्राईब केले तेच विद्यार्थी कमेंट करू शकतात. सबस्क्राईबला एकही रुपया चार्जेस नाही. आपल्या चॅनलवर कोणत्याही प्रकारचे आपण चार्जेस घेत नाही. म्हणजे येणारे आपले व्हिडिओ पाहण्यासाठी, त्याच्यासाठी पण तुम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा फायदा आहे. पहा, इथे मायनस असल्यामुळे सगळे साईन बदलतात. ठीक आहे, हे मायनस असल्यामुळे सगळे साईन बदलतात. ए बी वर्ग आणि हे बी चा वर्ग. आता हे ए घन कट केला असेल, बऱ्याच जणाला काय शास्त्र व्यवस्थित उत्तर पाहिजे राहतात. मी त्यांच्यासाठी व्यवस्थित उत्तर देण्यासाठीच आलेला आहे. ठीक आहे, मी काही फास्ट गडबड मध्ये करणार नाही. ज्यांना गडबड आहे लवकर लवकर, आणि ते असमाधान पूर्वक उत्तर राहणार आहे तुमचं, असमाधानपूर्वक उत्तर राहणार आहे. मला याचं उत्तर मी करतोय. ठीक आहे, असमाधानपूर्वक उत्तर घ्यायचंच नाही आपल्याला. ठीक आहे, अधिक 3 ए वर्ग बी अधिक बी चा घन अधिक बी चा घन, याचं होते 6 ए वर्ग बी अधिक 2 बी चा घन. असं कुठं उत्तर पाहायचं, म्हणजे 2 बी चा घन पाहिजे आणि 6 ए वर्ग बी, 2 बी चा घन, 2 बी चा घन आणि 6 ए वर्ग बी. आपल्याला सॉरी 6, हे 4 नंबरचा पर्याय क्रमांक आहे. किती जणांचं उत्तर बरोबर आलं बघा. इथं स्लिम शेखचं एकाच उत्तर आलं, आणि याचं आलं कुणाचं, सिद्धांत आलं, सिद्धांत. ठीक आहे, एक उत्तर नाही आहे, याचं उत्तर मी काढून दाखवलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी काढून दाखवणार आहे. बाकी चॅनेलवर सारखं नाही फटाफट उत्तर, फक्त उत्तर सांगायचे आणि एक्सप्लेनेशन नाही द्यायचे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, कुठे चुकलं का माझं? बरोबर आहे ना सर्व व्यवस्थित? आणि आपले येणारे सगळं 8वीला 9वीला 10वीला आपले व्हिडिओ पाहायचे तुम्ही, आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. काही गडबड नाही ना, पेपर झाला. ठीक आहे, हळू जाऊ, काय गडबड करायची काही गरज नाही. आता हे समप्रमाणात आहे, म्हणजे यम समप्रमाणात यम, म्हणून याचं यम बरोबर काय येईल, याचं यम बरोबर के यम येते. ठीक आहे, यम बरोबर के ची किंमत इथं आपण किंमत ती ठेवायची आहेत आपल्याला. एन बरोबर इथं आपण किमती ठेवू. ठीक आहे,
यांची किंमत किती आहे इथं? यांची किंमत होती आपल्याला 12 होती. के ची किंमत आपल्याला माहिती नाही. एम ची किंमत होती 3. ठीक आहे. हे गुणाकाराच्या इकडे भागाकाराला आहे. 12/3 बरोबर के ची किंमत किती आली आपल्याला? 4. के बरोबर 4 आला आपल्याला. तर आपल्याला हे सूत्र ठेवायचं इथं. एन बरोबर के एम. व्यवस्थित करतोय सगळं व्यवस्थित. ठीक आहे. गडबड करायची नाही अजिबात. आपल्याला कुठं पेपर झालेला आहे, काही गडबड करायची नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, ज्यांचे उत्तर बरोबर आलेले आहे, साधना नाव आहे. साधना. ओके साधना जी. चला याचं उत्तर काय आलं सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. कोणाकोणाचं उत्तर आलं? पर्याय क्रमांक बी. प्रकाश आलं. प्रकाश बी उत्तर आलं प्रकाशचं. अजून कोणाचं आलेलं आहे उत्तर? कोणी दिलेलं आहे? तुमचं उत्तर सांगा. जे उत्तर दिलं ते सांगा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये. हरकत नाही, जे तुमचं चुकीचं असू द्या. ठीक आहे, पण उत्तर सांगा. ठीक आहे. आता आपल्याला याची किंमत काय दिली? के ची किंमत आली 4 आणि इथं आपल्याला दिलेली आहे एन ची किंमत दिलेली आहे 20 आणि आपल्याला एम ची किंमत माहिती नाही, हे की नाही? मग हे 4 इकडे जातील. 20/4 बरोबर एम. या मागच्या वेळेचा पेपर मी खरं सांगतो, गणिताचा पेपर फार अवघड होता. फार म्हणजे फार कठीण होता. या वेळेचा गणिताचा पेपर काही नाही, मी तोंडीच उत्तर केले. तोंडी असं बघितल्या मी उत्तर केलेले आहेत. याचं उत्तर आहे 5 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 5 उत्तर हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. बी नाही, पर्याय क्रमांक 2 हा बरोबर. यशचं उत्तर 2 आलं. प्रकाशचं पण 2 आलं. आपलं उत्तर जे असेल ते सांगा. पहा मी सगळं व्यवस्थित उत्तर सांगत असतो. मी काही गडबड करत नसतो. ठीक आहे. गडबड आपल्याला जमतच नसते. ठीक आहे. आणि व्यवस्थित आपल्या समाधानपूर्वक. आणि तुम्हाला सांगितलं ओपन कॅटेगरीला मी तो तुम्हाला मार्क लिहून दाखवतो की तुमची कट ऑफ काय राहू शकणार आहे. ठीक आहे. कट ऑफ ओपन कॅटेगरीसाठी राहणार आहे. ओपन साठी 115 ते 120 ला तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे. ओबीसी असेल तर तुम्हाला 105 ते 110 मध्ये तुम्हाला भेटणार आहे. ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट असेल ईडब्ल्यूएस तर त्याला 110 ते 115 मार्क लागणार आहेत, लक्षात ठेवा. आणि एससी आणि एसटी याचे कॅन्डिडेट असतील तर त्यांची कट ऑफ जाऊ शकते 90 ते 95 मध्ये त्यांची कट ऑफ राहते. हे दरवर्षीचा अनुभव आहे. तर ही कट ऑफ आहे तुमची. जर याच्यापेक्षा जास्त मार्क भेटले तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे. ठीक आहे. आणि आपले येणारे व्हिडिओ पाहा जाता. ही कट ऑफ मी प्रत्येक वेळेस दाखवत राहणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे मी काही करत नाही. याला प्रिव्हियसला आपण असंच ठेवतो आहे की नाही. ही कट ऑफ मला प्रत्येक वेळेस सांगावं लागणार आहे. व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. तुमचे मित्र असतील जे ज्यांनी पाहिलं नसेल आपल्या चॅनलला पहा. म्हणजे जसं की आपण सर्व प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित समजवून सांगतो. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं मला. चला कुणाकुणाचा. माझ्या गणिताचा विषय आहे त्याच्यामुळे मी गणिताचे उत्तर एकदम व्यवस्थित सांगणार आहे. सर्व प्रश्नाचे उत्तर, दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपण एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू. कोणाचं उत्तर आलं सांगा बरं. याचं कोणाचं उत्तर आलेलं आहे? याचं काय उत्तर आलेलं सांगा. फास्ट नको सर. पहा आता काय पेपर झालेला आहे. तुम्हाला समाधानपूर्वक उत्तर पाहिजे की नाही, जे आहे ते एकदम परफेक्ट पाहिजे की नाही तुमचं उत्तर. तुम्हाला नक्कीच की जे माझं बरोबर आलं ते करेक्ट आहे ते पाहायचं की नाही तुम्हाला. फास्ट तर बाकी चॅनेलवर पण आहे, तुम्ही उत्तर पाहू शकता. याचं उत्तर पहा. याचं उत्तर काय आहे पहा. माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निमपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. माझे वय x आहे तर माझे वय x आहे. ठीक आहे. माझ्या मित्राचे वय निमपट म्हणजे भागिले 2. निमपट म्हणजे भागिले 2 आणि त्याच्या 5 ने जास्त आहे म्हणजे अधिक करायचे मला 5. म्हणजे माझ्या मित्राचे वय निमपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. म्हणजे याचं उत्तर येते पर्याय क्रमांक. तुम्हाला जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 4. काही गडबड करायची गरज नाही. कुठे जायचं. आणि जर फास्ट पाहिजेच तर तुम्ही म्हणजे दुसऱ्या चॅनलवर फास्ट पाहू शकता. पुन्हा आपल्या चॅनलवर एक्सप्लेनेशन साठी येऊ शकतं, हे की नाही. गडबड आणि ते फास्ट मध्ये सांगितलेले उत्तर तुम्हाला काही योग्य वाटतात का तुम्हाला सर? बरेचसे उत्तर ते चुकीचे असतात. ठीक आहे. फक्त उत्तर करायचे म्हणून करायचे असतात ते, हे की नाही. चॅनलवर पाहावं म्हणून आपले जास्तीत जास्त व्ह्यूज वाढवा म्हणून राहतात ते. बाकी काही नसतं तो प्रकार. ठीक आहे. आपण फास्ट टाकूत रात्री टाकूत. आता गडबड करायची गरज नाही. आताच पेपर सुटला. आता हे भागाकार करायचा. कोणाचं उत्तर काय आलं सांगा बरं. प्रश्न क्रमांक माझ्याजवळ 77 वा नंबर आहे. त्याचं उत्तर काय आहे सांगा बरं.
तस्लीमचं उत्तर बरोबर आलेलं आहे. मला वाटतं तस्लीमला आता 100% भेटणार आहे स्कॉलरशिप आणि राधिकाला पण 100% स्कॉलरशिप भेटणार आहे. ठीक आहे. स्कॉलरशिप तुम्हाला 100 ओपनवाल्याला 100 तुम्हाला सांगितलं मी 115 मार्क असेल तर ओपनला भेटणार आहे. तुमची कॅटेगरी सांगा, मी सांगतो उत्तर. याचं सांगा 77 कोणाला आलं? आपल्या पुस्तकातला आहे प्रश्न, आहे की नाही? पुस्तकातला प्रश्न आहे 8वीच्या याचा. कोणाचं उत्तर आले सांगा बरं, कोणाचं आले उत्तर याचे? कोणाचंच नाही आलं. मी करून दाखवू का? मग चला मीच करून दाखवतो. मला वाटलं कोणतरी उत्तर देणार आहे ते. ठीक आहे. चला मी करून दाखवतो. पहा, हे 40 m चा वर्ग आणि हे 30 m चा घन असा हा प्रश्न आहे. ठीक आहे. मी व्यवस्थित लिहित नाही, मला असं गडबडीनं काम नाही करायचं आहे. मी व्यवस्थित सर्व लिहून करणार आहे. तर हे 40 m चा वर्ग अधिक 30 m चा घन असा आहे. आता इथं जर पाहिलं, हे 40 जशाला तसे घेतले आणि इथं 30 घेतले. m चा वर्ग म्हणजे m गुणिले m, m चा घन म्हणजे m गुणिले m गुणिले m. माझे व्हिडिओ पाहत जा. ठीक आहे. माझे सर्व व्हिडिओ पाहत जा. हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला, है की नाही? आता इथलचा m कटला, इथलचा एक, अजून एक m कटला, अजून एक. इथं वरील 4 शिल्लक राहिले, खाली 3 शिल्लक राहिले आणि खाली m पण शिल्लक राहिला. याचं उत्तर आहे 4/3 m उत्तर आहे. कोणाचं उत्तर बरोबर आलेलं आहे? 4/3 m. m हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याचं. ठीक आहे. कोणाचं उत्तर आलं नाही? पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे, डी नाही आहे. डी. आता पहा, डी कोणताही असो, गणित व्यवस्थित समजून घ्या. ज्याचे गणित चांगले आलेत ना त्याला 100% स्कॉलरशिप मिळेल. गणितामध्ये ज्याचे उत्तर बरोबर आले त्याला मी गॅरंटेड सांगतो की त्यांना समाधान पाहिजे, माझं गणिताचं उत्तर जे केलेलं आहे ते परफेक्ट आलेलं आहे. आता हा सोपा होता. सांगा मला याचं, हा कशाचा घन आहे? हा कशाचा घन आहे? हा सर माझं आलं सर. ओके, गुड गुड. सार्थक वाघ. सार्थक चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत जा. आपण 9वीला पण 10वीला पण व्हिडिओ बनवणार आहेत. आता इथून 8वी पासून पण घेणार. स्पर्धा परीक्षेचे आपण व्यवस्थित करतो. कुणी पाहत नाही, आपलं स्क्रीनचं चॅनल नसते. स्क्रीनच्या चॅनलवर आल्यापेक्षा आपलं चॅनल चांगलं आहे, व्यवस्थित समजावून सांगतात सर. ठीक आहे. याचं उत्तर पहा, हे 125 कशाचा घन आहे? 125 0.1 हे असं दिलेलं आहे. याचं जर तुम्ही जर पाहिलं 0.5 गुणिले 0.5 गुणिले 0.5 हे 3. आता ह्या 3 पैकी एक जोडी घ्यायची आहे की नाही? 0. याचा जर कॅल्क्युलेशन केलं तर ते 0.125 येतात. तर मग याचं उत्तर आहे 0.5 याचं उत्तर आहे. वर्गमूळ काढलं तर याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपं, अतिशय सोपं. मी तुम्हाला सांगितली का कट ऑफ ही राहणार आहे. कोणाकोणाला एवढे मार्क पडू शकतात सांगा बरं? ओपन कॅटेगरी असेल तर 115 ते 120. ओबीसीला 105 ते 110 मध्ये कट ऑफ करणार. ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट असेल तर 110 ते 110 ते 115 मध्ये कट ऑफ जाणार. आणि एससी आणि एसटी कॅन्डिडेट असेल तर 90 ते 95. तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे तर सांगा बरं यस सर म्हणा. आणि आपले जे आहेत व्हिडिओ गणिताचा व्यवस्थितपणे अभ्यास आपण घेत असतो. ठीक आहे. याचं सांगा बरं, याचं कोणी मला व्यवस्थित करून पाहिजे, डायरेक्ट तोंडी नाही पाहिजे मला उत्तर. ठीक आहे. येस सर. चला सार्थक वाघ. चला पहा, मी करून दाखवणार आहे म्हणजे तुमचं समाधान भेटणार की माझं जे उत्तर आहे ते गॅरंटेड 100% बरोबर आहे. त्यासाठीच मी तुमच्यासाठी आलेला आहे. पहा, याचं उत्तर कसं करायचं होतं? आपल्याला चक्रीवाढ व्याजचं सूत्र लिहायचं होतं. त्याचं सूत्र आहे ए ब्रॅकेटमध्ये पी अधिक R/100 भागिले n. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे माझ्या प्रश्नाच्या उत्तरावर प्रत्येक प्रश्न मी डिटेल मध्ये सांगत असतो, काही गडबड नाही. ठीक आहे. याची किंमत किती आहे? आता आपल्याला याची पूर्ण किंमत आहे 6655. पी आपल्याला माहिती आहे का? पी माहितीच नाही. रेट दिला का? पहा, याचं मी तुम्हाला थोडं शॉर्टकट मध्ये सांगू का? याचं थोडं शॉर्टकट मध्ये सांगतो. जर शॉर्टकट मध्ये केलं असेल तर उत्तर लगेच येते. ठीक आहे. पहा, याचं
करून पाहायला काय हरकत होते, आहे की नाही? याचं पहिले उत्तर मी डायरेक्ट करून पाहतो, तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. जर आलं तर ठीक आहे. आर 5 हे पी 5000 आहे. पी 5000 आहे. प्रिन्सिपल म्हणजे काय आहे? पी 5000 आहे. आर आपल्याला माहिती नाही रेट. इथे 100 आणि इथं किती आहे? एन. एन आहे आपला 3 वर्ष 3 वर्ष आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला काय करायचं आहे ते पहा. पहा याचं मी डायरेक्टच करून दाखवतो तुम्हाला. हे थोडंसं अवघड जाईल तुम्हाला. याचं उत्तर पहा, मी जर 10% घेतलं ना, 10% घेतलं तर 5,000 10% किती होतात? 500 रुपये व्याज होते. 5,500 येते. दुसऱ्या वर्षी 5,500चे 10% केले तर ते येतात 550, हे की नाही? त्याचं उत्तर येते मग आपल्याला 6,000. दुसऱ्या वर्षात ते 6,050 उत्तर होईल. आणि तिसऱ्या वर्षात 6,050 वर 10% केले तर 605. तर तिसऱ्या वर्षी माझी रक्कम होईल ती 6,600. तर 5,000चे 6,655. याला जर तुम्ही उत्तर डायरेक्ट हे केलं असतं प्रत्येक पर्याय घेऊन, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आलं असतं. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. त्याच्यामुळे त्याला आपल्याला गोल करायचं आहे. किती जणांचं उत्तर आलेलं आहे? इथं तस्लीमचं आलेलं आहे, रुचिकाचं आलेलं आहे. ठीक आहे. 81च पहा, इथं पहा. त्याच्यानंतर याचं उत्तर कोणाचं उत्तर आलेलं आहे? चला मी सर्व उत्तर करून दाखवणार आहे. मी काही गडबड नाही करणार आहे. किती जरी म्हणलं मला फास्ट घ्या तर मी फास्ट नाही घेणार आहे. प्लीज सी सेट नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे. जो सेट आहे तो हाच सेट आहे. ठीक आहे. एकच सेट आहे माझ्याकडे. ठीक आहे. तर याचं जे उत्तर आहे 80, याचं उत्तर काय आहे? 80चं उत्तर काय आहे? 80चं उत्तर पहा. याचं हे दोन्ही कोण आहे? संगत कोण आहे? सी उत्तर सी आहे का 80चं? ह्या दोघं संगत कोण आहे? ठीक आहे. 3x अधिक x. मग ह्या संगत कोणाची बेरीज राहते? 180. याला करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. करस्पॉन्डिंग अँगल. आणि मराठीमध्ये याला संगत कोण म्हणतो? संगत कोणाच्या मापाची बेरीज 180 राहते. 3x आणि x 4x बरोबर 180. हे गुणाकाराच्या इकडे भागाकाराला गेले 180 भागिले 4 म्हणजेच आपलं उत्तर आलं 45. तुम्ही दोन मित्रामध्ये वाद चालतं की माझं बरोबर आहे की तुझं बरोबर आहे, तेव्हा त्यांना हे सर्व उत्तर माझे एक्सप्लेन केलेले दाखवायचे आहेत. ठीक आहे. तर मग याचं उत्तर 45 आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. तुम्हाला मी कट ऑफ सांगितले का? कट ऑफ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही कट ऑफ राहणार आहे तुमची. ही कट ऑफ राहणार आहे. एवढे मार्क असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या कट ऑफ नुसार तुम्हाला इथे थोडस माझं गडबड झालेली आहे. तर तुमची कट ऑफ जर EWS असेल तर 110 ते 115 मार्काला तुमचं कट ऑफ लागणार आहे. ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असला तर 115 ते 120 मध्ये कट ऑफ लागणार आहे. आणि ज्यांना ज्यांना मार्क भेटले त्यांचं अभिनंदन. ठीक आहे. तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. स्कॉलरशिप किती मिळणार आहे माहिती आहे का तुम्हाला? स्कॉलरशिप किती मिळणार आहे माहिती आहे का? चला पुढचा प्रश्न. आता हा अतिशय सोपा प्रश्न होता. काहीच करायचं नव्हतं. पर्याय क्रमांक पहा. जिथं पी आहे तिथं पहा, ही आकृती अशी गेली हा. ही अशी अशी घ्यायची आपल्याला. ही अशी जिथं पी आर आहे. ठीक आहे. पी आर आहे. इकडे एकच रेषे की नाही? पी आर. सोपं आहे. पी आर नाही तर पी क्यू घेऊत आपण. हे ना आपल्याला पी क्यू दिलं की नाही इकडे प्रत्येक जागी पी क्यू. पी क्यू. पी क्यूच्या जागी किती रेषा आहे तिथं? 2 रेषा आहे. अतिशय सोपं होतं. डोकंच लावायचं काम नव्हतं. 2 रेषा ह्या साईडला आहे. म्हणजे हा जो त्रिकोण आहे तर यू एस येते इथं. यू एस. आता उरलेला आर आहे इथं. उरलेला इथं टी आहे. म्हणजे पी क्यू आरला सोबतची जोडी होती यू एस टी. अतिशय सोपं होतं. एवढं सोपं गणित मी पाहिले नाही. मागच्या वेळेस माझं डोकं पण खराब झालं. एवढं उत्तर अवघड होते, है की नाही? पहा. पी क्यू घेतलं मी. इकडची पी क्यू, इकडे 2 लाईनी असलेली पी क्यू घेतली. माझ्या चॅनेल जर पाहिलं असतं ना तुम्ही, स्क्रीनवाले चॅनेल पाहता, फ्री वाला चॅनेल आहे माझं. काही एकही चार्जेस करत नाही. फ्री मध्ये तुम्हाला सर्व तुमचे पूर्ण. आता इथून मी पाठ्यपुस्तकावर आधारित पण प्रश्न बनवणार आहे. तर कृपया माझ्या चॅनलला सपोर्ट करा. छोटं चॅनेल आहे म्हणून असं करू नका. चॅनेल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही काय करा, शेअर करा.
आपले मित्रमंडळी जेवढे असतील, तुमचं नक्कीच गणित हा विषय पक्का करण्याचं काम मी नक्कीच करणार आहे. चला पुढचा प्रश्न, याचं उत्तर कोणी काय केलं सांगा बरं? मी उत्तर काढून दाखवणार आहे. मी उत्तर काढून दाखवणार आहे. मी तोंडी नाही करणार आहे. गडबड नाही करणार आहे मी काही कोणत्याही प्रकारची. कोणत्याही प्रकारची गडबड मला अजिबात चालतच नाहीये. काय केलेलं आहे याचं उत्तर? कोणाचं उत्तर आलेलं आहे? मला याचं नंबर सांगा. माझा 82 वाला नंबर आहे. माझा 82 वा नंबर आहे. उत्तर याचं 40 आलं. कोणाचं आलं? 40. अजून पाहूत आपण. याचं उत्तर काय? कोटी कोण म्हणजे काय राहते? कोटी कोण दोन कोणाच्या मापाची बेरीज राहते. दोन कोणाच्या मापाची बेरीज राहते 90 राहते. कोटी कोण म्हणजे दोन कोणाच्या मापाची बेरीज 90. NTC किती मेरिट लागेल? पहा याच्यामध्ये पहा, मी तुम्हाला सांगितलं कॅटेगरी वाईज. आता ST किंवा SC मध्ये तुमची कॅटेगरी येईल. नॅशनलाइज आपली स्कॉलरशिप असते, तर तुम्ही आयदर SC मध्ये जासाल नाही तर ST मध्ये जासाल. ओबीसी मध्ये कट ऑफ एवढी राहणार आहे. EWS ची कट ऑफ SC आणि ST 90 ते 95 मार्काला राहणार आहे. ठीक आहे, तर ह्यानुसार तुमचं कट ऑफ राहणार आहे, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, गडबड नाही. माझा गळा खराब झालेला आहे. 2 मिनिटाचा ब्रेक घ्यावा वाटत मला. हा प्रश्न शेवटचा करतो मी आणि 1-2 मिनिटाचा ब्रेक मी नक्कीच घेणार आहे. ठीक आहे, 5 मिनिटाचा ब्रेक मी नक्की घेणार, कारण बोलून मला ब्रेक लागत असतो. ठीक आहे, 82चं 40 म्हणताय तुम्ही. पहा इकडे एक कोटी कोण आहे आणि हे एकमेकाचे कोटी कोण आहेत. हे दोघं एकमेकाचे कोटी कोण आहे. तर x ची किंमत म्हणजे x - 20 अधिक x अधिक 30. कोटी कोणाच्या मापाची बेरीज राहते 90. कोटी कोणाच्या मापाची बेरीज राहते 90. 2 आणि हे x आणि x झाले 2x बरोबर 90. हे वजाचं इकडे झालं प्लस आणि प्लसचं झालं इथे मायनस. 2x बरोबर याचं जर आपण कॅल्क्युलेशन केले तर 110 मधून 30 गेले. 110 मधून 30 गेले तर उत्तर येते 80. 2x x बरोबर येते 80 भागिले 2 म्हणजेच उत्तर 40 येते. बरोबर आहे की नाही? व्यवस्थित सगळं उत्तर मी सांगत आहे. काय म्हणतायत काय? राधिका सर सांगा ना, काय सांगायचं राधिकाजी? सर माझा एक डाऊट आहे. नंबर ऑफ सॉल्व क्वेश्चन मध्ये मी 90 पैकी 90 सोडवते असं लिहित, पण 2 राहिले आहेत. त्यानं काय पहा, मार्क तुम्हाला कट ऑफ घ्यायचे. कट ऑफ किती मार्क पडण्याची शक्यता वाटते तुम्हाला? रिझर्व आहे का? रिझर्वेशन आहे तुम्हाला? कॅटेगरी रिझर्वेशन आहे का? त्याच्यानुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगतो. ठीक आहे राधिका. माझा लक्ष्मी. हा, तुमची ओबीसी कॅटेगरी आहे तर तुम्हाला मार्क लागणार आहेत 105 ते 110 मार्क लागणार. 105 जरी असले तरी मला होणार आहे. ठीक आहे, तर 105 मार्काला पेक्षा जर जास्त जाणार असतील किंवा 110 असेल तर 100% सार्थक ओबीसी 110 मार्क असेल तर तुम्हाला नक्कीच गॅरंटेड आहे 105 ला पण भेटून जाईल तुम्हाला स्कॉलरशिप. ठीक आहे, तर सर्व बुद्धिमत्ता हे प्रश्न चुकला होता. सर्व बुद्धिमत्ता हे चुकला असेल तर त्याचे मार्क तुम्हाला भेटून जातात त्याच्यामुळे. आणि रँकिंग मध्ये यायचंय तुम्हाला, रँकिंग मध्ये यायचंय. ठीक आहे, थोडं मी 5 मिनिटाचा ब्रेक घेतो. माझा गळा थोडा हे झालेला आहे. 5 मिनिटातच मी वापस येतो. ठीक आहे, मी पुढचे प्रश्न घ्यायला येतो. फक्त 5 मिनिट ब्रेक. फक्त 5 मिनिटाचा ब्रेक, नंतर मी पुन्हा लाईव्ह येतो. ठीक आहे, 5 मिनिटाचा ब्रेक घेतो मी. किती वाजले आता? 4:50 ला येतो. 4:50 ला ब्रेक टाइम. एक 5 मिनिटाचा मला ब्रेक घेऊ द्या. 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ द्या. 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर मी पुन्हा येतो. माझा गळा थोडासा हे झालेला आहे. सर्व प्रश्नाची उत्तर देईल मी, तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर देईल. ठीक आहे, तुम्हाला कट ऑफ काय राहणार? सर्व. ठीक आहे,
आणि याचा रिझल्ट कधी लागू शकते, त्या सर्व प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला देईन. ठीक आहे, फक्त 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि पुन्हा मी लाईव्ह येईल. ठीक आहे.
चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बाकीचे उत्तर आपण करायचे आहे, सर लवकर या, आम्हाला चेक करून मार्क्स काउंट करायचे आहेत. ठीक आहे, ठीक आहे. सर्व प्रश्नाचे उत्तर बघूत. मला फक्त सायन्स येत नाही, बुद्धिमत्तेचं पण पाहूत आपण सर्व प्रश्नाचे उत्तर. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, एकाच मिनिटात येतो. चला, पुढचे उत्तर आपण करून पाहू. बाकी मी तुम्हाला एक काम करायचं, व्हिडिओला हाईप पण करा. हाईप ऑप्शन जर आला लाईक केल्याच्या नंतर, तर हाईप कृपया हाईप करा. ठीक आहे, किती जणांनी हाईप केलेला आहे? चला, पहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी गणिताचं तुमचं व्यवस्थितपणे उत्तर करून सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. फक्त आपलं एवढंच आहे की आपण प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून सांगतो, वेळ घेतो आपण, आणि पण सर्व प्रश्नाची उत्तर व्यवस्थित करून देण्याचा आपला प्रयत्न असतो. बाकी कोणत्या चॅनलवर सांगितलेलं आहे एकदम परफेक्टली? मी नवा आहे सर, आतापर्यंत माझे सगळे करेक्ट आहे. अरे वा वा, तुम्हाला 100% भेटू शकते स्कॉलरशिप. ठीक आहे, चला. पुढचा प्रश्न करायचा होता. हा प्रश्न करताना मी उत्तर करून दाखवलेले. जे नवीन विद्यार्थी आता आलेत त्यांना माहिती नसावं, पण मी उत्तर सगळं करून दाखवतोय. ठीक आहे, पहिले भागाकार करायचा कंचे भागुनुसार, बॉडमॉस नुसार याचा भागाकार येते 12 अधिक 2 गुणिले 2 वजा 2. मग पुढची स्टेपला गुणाकार करायचा असतो. 2 12 अधिक 2 वजा 2, या दोघांची बेरीज करायची असते. 14 वजा 2 आलं उत्तर 12. सर प्लीज ला पैसे मिळतात का? सर पासिंग झाल्यावर नाही हा. जर तुम्हाला कट ऑफ मध्ये आले, पासिंग फक्त 72 मार्काला आहे. ठीक आहे, आणि कॅटेगरी वाल्याला त्याच्यापेक्षा पण कमी. ठीक आहे, 50 मार्काला पण पासिंग होते कॅटेगरी वाल्याला. तर एवढी कट ऑफ आहे का तुमची? चला, आपल्याकडे ए सेट पण आलेला आहे. याच्यानंतर मी ए सेटचं पण उत्तर सांगणार आहे नंतर. त्याला बोल फटाफट कर. चला, तर ह्या प्रश्नाचं उत्तर, एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो. चला, सर प्लीज डी सेट डी माझ्याकडे सध्या नाही, जसा येईल मी तसा करेल. सायन्स, चला, मला सायन्सचे उत्तर माहित नाही. तुम्ही सायन्सचे द्यायला तयार असाल तर मग मी करेल सायन्स सोबत तुमच्या. चला, हे झालं का उत्तर बरोबर आलं का? मी जेवढे उत्तर केले समाधान आहे का समाधानपूर्वक? आणि मी सांगतो, एवढ्या समाधानपूर्वक तुम्हाला कोणत्या चॅनल वरून उत्तर भेटणार नाही. चला, एकावर इष्टिकाचित्तीच्या गोदामाची लांबी दिली, रुंदी दिली आणि उंची दिली. या गोदामात 20 सेमी बाजू असलेल्या घनाकृतीचे पहा जास्तीत जास्त किती खोके मावतील? याचं उत्तर सांगा. मला माझ्याकडे 84 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं तुमचं उत्तर काय आलं ते सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायचं विसरू नका. कृपया हाईप करा, व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमंडळी पण, कारण फक्त आपल्याजवळ फक्त 39च लाईव्ह आहे. कमीत कमी 100 लाईव्ह तरी पाहिजे, हे की नाही? 100 तरी पाहिजे. तुमचे भरपूर मित्र आहेत. आता 39 जणांचे कमीत कमी 4-5 मित्र तरी असतील प्रत्येकाचे. सर 83च काय आन्सर आहे? 83चं उत्तर सांगितलं ना मी तुम्हाला, नाही का सांगितलं का? अरे, तर उत्तर काय आपलं आलं नाही का? हे 4 येते, सॉरी, हे 4 येते. हे झाले 16
16 मधून 2 गेले, 14 उत्तर आहे. सॉरी हा, याचं उत्तर 14 आहे. 14 उत्तर हे पर्याय क्रमांक 4चं उत्तर आहे. 14 हे पर्याय क्रमांक 4 आहे. चला ठीक आहे, थोडंसं चुकलं होतं माझं पण. ठीक आहे, बोलता बोलता पहा माझं पण चुकू शकतं. चला पुढचं आहे, आता याचं उत्तर करायचं. आता आपल्याला इथं काय करायचं होतं, हे गोडामाचे घनफळ भागिले ह्या खोकीचे घनफळ. तुम्ही माझ्या चॅनेलला करा, तुम्ही तुमचे स्पर्धा परीक्षेचे गणित एकदम व्यवस्थितपणे आपण करण्याचा प्रयत्न करतो. आता हा 3 मीटर आहे आणि इथं सेंटीमीटर आहे. हे मीटर आणि सेंटीमीटरचं कंपॅरिझन होत नसते. 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर. 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर. हे झाले गोडाऊनचे काय झालेलं आहे, गोडाऊनचं तुमचं घनफळ झालं. आणि ह्या खोक्याचं जर घनफळ घ्यायचं तर 20 सेंटीमीटर आहे. 20ला 20च घ्यायचं होतं. व्हिडिओला लाईक खूप कमी जण करतात हा, व्हिडिओला लाईक खूप कमी जण करतायत. पहा आता याचं हे 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, हा 1 गेला, हा 1 गेला. इथं बे एक बे, हे बे एक बे आणि हे 2 शून्य, म्हणजे हे झाले 300 गुणिले 100 किती येणार आपल्याला? 30,000 येणार आहे. 30,000 नाही, 30,000चं उत्तर याच्यात नाहीच. एक वेळेस आपण एकदा पुन्हा करून पाहू. 300, हा अजून एक घ्यायचं होतं, लांबी, रुंदी आणि उंची, हे की नाही. मग अजून एक हा शून्य कटला असता, अजून एक कटला असता. याला आपण 15 केले असते. 15 गुणिले 100 असं उत्तर पाहिजे. तर 15 गुणिले 100, 15 गुणिले 100 आपल्याला 1500 याचं उत्तर आलं असतं. 1500 किती गुणाचं उत्तर आलं. आणि कट ऑफ मी तुम्हाला सांगितली. ठीक आहे, 1500 हे पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे. पहा तुमच्या मित्रमंडळीला पण सांगा, लाईव्ह यायला सांगा, व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, गेमिंग वाल्याचं उत्तर आलेलं आहे 100%. सर फास्ट प्लीज. पहा फास्ट घ्यायची गरज नाही, तुमचे उत्तर झाले फास्ट. मी सांगायला दुसऱ्या चॅनेलवर फास्ट आहे, मग त्यांचं तुम्हाला गॅरंटेड आहे का उत्तर? तुम्हाला समाधान भेटणार आहे का उत्तरामध्ये? मला सांगा बरं. सार्थक वाघ, तुम्हाला समाधान भेटणार आहे का त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे तुमचं उत्तराचं समाधान पाहिजे. आणि माझा गळा पण थोडा हे होतंय. मग पहा, मला पण माझं कन्व्हर्सेशन पाहिजे मुलांसंग. आता पेपर झाला, एवढं गडबड करायची गरज नाही. ठीक आहे, खालीपैकी कोणत्या स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभाची उंची 100 एकक असते? कोणाचं उत्तर आलं सांगा बरं. येतं काय आहे उत्तर? तुम्ही उत्तर दिले सांगा ना, फटाफट सांगा उत्तर. अंजुम बागवानचं उत्तर बरोबर आलं 1500. सांगा पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगा. कोणत्या स्तंभालेखामध्ये सर्व समान असतात सांगा बरं. कोणाचं उत्तर आहे? कोणीच उत्तर नाही केलं. अरे अतिशय सोपं आहे, आपल्या पुस्तकामध्ये, 8वीच्या पुस्तकामध्ये पण आहे की 8वी 9वीला पण आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 शतमान. शतमान म्हणजे पर्सेंटेज. पर्सेंटेज मध्ये तिन्ही सगळे जण एकसारखेच राहतात की नाही? पर्सेंटेज मध्ये आपण सगळे पर्सेंटेज मध्ये 100-100चे काढतो आणि त्याचं पर्सेंटेज काय करतो आपण? पर्सेंटेज काढतो. कोणाचं 25% असते, कोणाचं 50% असते, कोणाचं 75% असते, कोणाचं 20% असते, हे की नाही. पण हे सर्व स्तंभ एकाच आकाराचे राहतात, हे की नाही. हे शतमान, त्यालाच आपण काय म्हणतो? पर्सेंटेज, हे की नाही, पर्सेंटेज म्हणतो आपण. चला याचं उत्तर आहे मग हे शतमान. त्याच्यानंतर लघुकोण त्रिकोणाच्या लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा असतो. काय असतो? कोणत्या भागात असतो सांगा बरं. लघुकोण त्रिकोणाचा कोणत्या भागात असतो सांगा बरं. कोणाचं उत्तर आलं? लघुकोण त्रिकोण नाही, चुकलं. लघुकोण त्रिकोणाचा कुठं असतो? कोणाचं उत्तर आलं? तुम्ही काढून पाहिलेत का याचे उत्तर? लंब संपात बिंदू 1 नंबर अंतर्भागात असतो आणि त्याच्या कर्णावर बाजूवर राहतो तो काटकोन त्रिकोणाचा असतो. तर मग याचं उत्तर आहे 1 नंबरचं उत्तर आहे. ठीक आहे, उत्तर लवकर द्या. अपेक्षा आहेत मला.
व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. खूप कमी जण आपले चॅनेलला सबस्क्राईब करतात. पहा मी एकदम व्यवस्थित सगळं सिस्टमॅटिकली आपले उत्तर देणार राहतात. ठीक आहे. कोणत्याही चॅनेलने एवढ्या स्पष्टपणे दिलेले नसतील, मला माहिती नाही, पण असतील बाई, पण आतापर्यंत तरी नाही. पहा माझा व्हिडिओ जसा झाला म्हणजे 4 प्रश्न उद्या सगळेजण उत्तर येतील, याचे सगळ्याचे उत्तर येतील, एक्सप्लेनेशन सगळे येतील. ठीक आहे. कारण मी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये बघतो, माझे उत्तर आले की सगळ्यांचा पेपर, गणिताचा पेपरचे उत्तर येतात किंवा यायला सुरुवात होतात. ते माझे उत्तर झाले, आता माझे 4च प्रश्न राहिले, मग ते उत्तर करायला सुरुवात करतात आणि माझ्या प्रश्नापर्यंत आले की मग ते माझे उत्तरच बाकीचे पण सांगून देतात. असं होतं, हे की नाही. चला पुढचा प्रश्न न बोलता आपण पुढचं. एक एका भुजाकृती चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौरस मीटर आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी 24 असल्यास त्याच्या असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती आहे? कोणी उत्तर केलं याचं? कोणी उत्तर केलं याचं? ठीक आहे, मी उत्तर करून दाखवणार आहे स्पष्टीकरणासहित, व्यवस्थित, काही गडबड नाही न करता. आता पहा, मी काही गडबड न करता पाहू त्याचे उत्तर काय. चौरसाचे चौकोनाचे क्षेत्रफळ, एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, एका, पहा हे समभुज चौकोन म्हणजे आपला आयात असतो. समभुज चौकोन म्हणजे आयात असतो. ठीक आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी दिली त्यांनी 24. ठीक आहे. तर त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी आपल्याला विचारलेली आहे. तर आपण एक काम करू, तिथं हे 24 दिलेलं आहे, त्याची आपण हे काय करतो, इथे इथे काटकोन तयार होतो. इथं काटकोन ते आता व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला काटकोन. तर 180 त्याच्या एक एक समभुज चौकोनाची एक लांबी, कर्णाची लांबी असल्यास त्याच्या दुसरे, तर याची 45 असणार. ठीक आहे. हे एका हे 45 असणार. आता 45चा वर्ग 45 हे पूर्ण 24 असलं तर हे 12 असते. हे किती असते? 12. हे 24 आहे पकडा. पाहूत आपण करून. मी ठीक आहे, मी डायरेक्टच उत्तर करून सांगतो तुम्हाला. तुमचे काय काय उत्तर आलेले आहेत, तुमचे उत्तर काय आले ते सांगा मला. तुम्हाला जर पायथागोरसची त्रिकोण माहित असेल तर उत्तर होऊन जाते. 45 गुणिले 45 वजा 576. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. याचा समभुज चौकोन आपल्याला असा काढावा लागेल, असा काढावा लागेल. हे 2 कर्ण आहेत. ठीक आहे. हा आपल्याला ही बाजू दिलेली आहे. ठीक आहे. किती आलं याचं उत्तर? काय आलं मला थोडस आता करता करता थोडस हे आलं. काय आलं याचं उत्तर? काय आलं तुमचं? याचं मला वाटते 21 असेल याचं उत्तर. 21 असेल. कर्ण 1 कर्ण 2 हे सूत्र. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, कर्ण 1 गुणिले कर्ण 2. ठीक आहे. तर 180 बरोबर कर्ण 1 24 दिला, कर्ण 2 असंच म्हणताय का तुम्ही? तर उत्तर येईल का याच्यानं? नाही येणार, उत्तर येणार नाही. ठीक आहे, उत्तर येणार नाही. नाही, उत्तर तसं नाही काढता येणार. ठीक आहे. त्याचं उत्तर आपण नंतर पुन्हा पाहू. त्याचं उत्तर करूनच दाखवेल मी.
ठीक आहे, असं नाही. एक मिनिट मी पहिले पाहून घेतो. रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस. याचं उत्तर आपल्याला क्षेत्रफळ, क्षेत्रफळ डायगोनल 1 इंटू डायगोनल 2, 1/2, 1/2, 1/2, 1/2 इंटू डायगोनल 1 इंटू डायगोनल 2 असं उत्तर आहे त्याचं. ठीक आहे, मी आज करून दाखवतो. ठीक आहे, 1/2 कर्ण 1 गुणिले कर्ण 2 हे आधीला 180. आता 180 बरोबर 1/2 गुणिले 24 गुणिले कर्ण 2 हे इकडं गुणाकाराचं हे जाईल इकडं वरी 180 गुणिले 2 हे भागाकाराला जाईल बरोबर, कर्ण 2 येईल याचं उत्तर. एक बे 12, 12 एक 12, उत्तर आले 6, 12 12 एक 12, 12 पंचे 60, याचं उत्तर आहे 15 उत्तर आहे याचं, 15 उत्तर. कोणाकोणाचं उत्तर आलं बरोबर? यश, यश सरोजेचं आलं, यश सरोजेचं उत्तर आलं. हा वेळ लागला, मला पण थोडं कन्फ्युजन झालं, याचं सूत्र मला पाठ नव्हतं, थोडं लक्षात नव्हतं. कारण आता सोडवता सोडवता कधी कधी टीचर लोक पण पहा की एवढे सूत्र आहेत, एवढे 8वी 9वी 10वी 12वी प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये, तर थोडस कन्फ्युजन झालं. पण त्याचं उत्तर होतं आपलं उत्तर 15 आहे, याचं उत्तर 15 आहे. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. बघा, छापील किंमत 1700 आणि विक्री आहे 1440. तर सूट, याचं सूटचं सूत्र काय आहे पहा. कट ऑफ सांगितली मी तुम्हाला, झालं झालं. आता फास्ट मध्ये घेऊ आपण. ठीक आहे, पहा, सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत, हे सूत्र आहे त्याचं. छापील किंमत आहे आणि विक्री किंमत आहे, या दोघांची वजाबाकी करा. वजाबाकी मला वाटते 260 रुपये येते. 260 हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 आहे उत्तर, एक नाही आहे उत्तर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचं, याचं उत्तर कोणाकोणाचं काय आलेलं सांगा बरं. 160 मार्क आहेत. पहा, तुमची कट ऑफ या प्रमाणे राहणार. ओपनची कट ऑफ 115 ते 120 च्या दरम्यान राहणार आहे. ओबीसीची कट ऑफ 105 ते 110 मध्ये राहणार आहे. ईडब्ल्यूएस ची कट ऑफ 110 ते 115 मध्ये राहणार आहे. आणि एससी आणि एसटी कॅटेगरीचा एखादा विद्यार्थी असेल तर त्याची कट ऑफ ही आपल्याला 90 ते 95 मध्ये पाहायला मिळू शकते. ठीक आहे, तर चला पुढचा प्रश्न घेऊ आणि त्याचं उत्तर करू. पहा, याचं आपल्याला करताना अतिशय सोपं होतं. यम वर्ग आधी, ह्या वेळेचा पेपरच लई सोपा होता. यम वर्ग वजा एन वर्ग, यम अधिक एन कंसाचा वर्ग. याचं उत्तर सांगा मला पहिले. याचं उत्तर कोणी केलेलं आहे? याचं उत्तर कोणी केलेलं आहे सांगा बरं. किती जणांचं उत्तर आलेलं पाहूत आपण. याचं उत्तर कोणी केलं ते सांगा पहिले. याचं उत्तर 3 नंबरचं केलं. 3 नंबर हे उत्तर चुकीचं आहे. 1 नंबर सांगितलं कोणी, पाहूत आपण याचं उत्तर. पहा, याचं उत्तर काय होते. ठीक आहे, यम अधिक एन एकदा प्लस मध्ये आणि एकदा मायनस मध्ये, आणि यम अधिक एन कंसाचा वर्ग. यालाच आपण काय करू शकतो, यम अधिक एन 2 वेळेस लिहू शकतो. यम अधिक एन, यम अधिक एन. म्हणजे समजा एखाद्याचा वर्ग 5चा वर्ग असेल तर 5 गुणिले 5 लिहितो, त्याचप्रमाणे याला आपण 2 वेळेस लिहू शकतो. त्याच्यामुळे हा एक कटला, इतरचा कटला. वरी काय उरलं, यम वजा एन, यम वजा एन, आणि खाली काय उरलं, यम अधिक एन. हे व्यवस्थित करायचं राहते. आता काही जणांना वाटेल की सर पण मी 3 दिली. चला, उत्तर चुकीचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वरी मायनस खाली प्लस. चल
काही उत्तर चुकले असेल तर काय हरकत नाही सर, आपल्याला काय 100% मार्क घ्यायचे नाहीत, है की नाही. आपल्याला जर तुम्हाला 65% जरी मार्क असतील ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 65 ते 70, तरी तुम्हाला स्कॉलरशिप ही नक्कीच भेटणार आहे. ओबीसीची कट ऑफ जी राहणार आहे ती राहणार आहे ओबीसीची 105 ते 110 ते 116 मार्काला 100% तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता आहे. तुमचे मार्क टाका तुमचे मार्क किती मार्क पडले. ठीक आहे. यश 100% गॅरंटेड, यश सर्व दे 100% गॅरंटेड तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. स्कॉलरशिप ही अतिशय चांगल्या 1250 रुपये दर महिना आहे ना यावेळेस. किती आहे 1250, 1000 रुपये यावेळेस. मला वाटते 15,000 60,000 भेटणार आहे ना दर या. आणि तुम्हाला टक्केवारी पाहिजे पण 8वीला चांगले, 7वीला 60% पाहिजे आणि 10वीला तुम्ही 60%च्या वरी मार्क घेणं गरजेचं आहे. नाही तरच 11वी 12वीला भेटेल तुम्हाला. 15,000 पर वर्षी 4 वर्ष भेटणार तुम्हाला. चला पुढचं. किंवा 1500 रुपये दर महिना भेटला तर 10 महिने भेटतात असं राहते. चला इथे काय सांगितलं त्यांनी 5 AC दिलेला आहे त्यांनी, बरोबर दिले. AB दिलेला आहे. तर AD ची लांबी काढा. याचं उत्तर काय केलं पहा, मी करून दाखवतोय सगळं. ठीक आहे. हा काटकोन त्रिकोण झालेला आहे. काटकोन त्रिकोणात कर्ण वर्ग बरोबर AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. उत्तर करून दाखवतोय मी सगळं. 5 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग बरोबर AB चा वर्ग आहे 5 वर्गमुळात 2 अधिक BC आपल्याला माहित नाही. पहा BC जेवढं येईल तेवढंच AD येईल. मला BCचं उत्तर आलं म्हणजेच माझं ADचं उत्तर पण आलेलं आहे. सर प्रश्न क्रमांक 88चं उत्तर 160 आहे. 88चं उत्तर 160. हा 160 आहे. सॉरी, वजाबाकी 160 येते. करेक्ट आहे. वजाबाकी केली ना 160 येते. सॉरी, ह्याचं उत्तर मी वजाबाकी करताना चुकलं होतं माझं. याचं उत्तर 160 आहे. धन्यवाद. माझं चुकलं होतं. मनस्वीचं उत्तर बरोबर आहे. माझं थोडंसं कॅल्क्युलेशन मध्ये चूक झालेली आहे इथे बोलता. चल पुढचं ह्या प्रश्नाचं उत्तर करतो मी. याचं उत्तर येते 25 गुणिले 3. याचं उत्तर येते 25 गुणिले 2 आणि याचं येते BCचा वर्ग. हे 25 गुणिले 3 75, हे 50 BCचा वर्ग. हे 50 इकडे वजाबाकी करा. 75 मधून 50 वजा गेले BCचा वर्ग म्हणजे 25 बरोबर BCचा वर्ग. मग BC काय राहणार तुमचा? BC राहणार तुमचा 5 राहणार. दोघांचा वर्गमूळ घेतलं तर BC 5 राहिलं तर आपल्याला कशाचं विचारलंय? BC 5 आहे म्हणजे AD पण 5 आहे. याचं उत्तर किती दोनाचं बरोबर आलं सांग बरं. याचं उत्तर आहे 5. पर्याय क्रमांक 2 आहे याचं उत्तर. पर्याय क्रमांक 2 आहे. व्यवस्थित मी सर्व प्रश्नाची उत्तर व्यवस्थितच देत आहे, है की नाही. उत्तर मी व्यवस्थित देत आहे. समाधान आहे का तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर? आणि प्रश्नाच्या उत्तरामध्ये समाधान असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्र बांधवापर्यंत पोहोचवायचा आहे. ठीक आहे. याचे सायन्सचे उत्तर तर मी करण्याच्या आधी माझे बरोबर चुकलो. कळालं का? मग समाधान भेटलं का? जरी चुकलं तरी समाधान भेटलेलं आहे का एवढं सांगा. म्हणजे आपलं उत्तर बरोबर जिथं आहे तिथं बरोबर, जिथं चूक आहे तिथं चूक, आहे की नाही. आणि व्यवस्थितपणे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं उत्तर आहे. ठीक आहे. काही पहा, गणित तुमचं परफेक्ट करायसाठी मी आहे. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी गणिताचे उत्तर व्यवस्थितपणे सर्व प्रश्नाचे उत्तर देत असतो. ठीक आहे. आणि तुमचं गणित मी नक्कीच 100% चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहे. यश सरोदे, यश. आणि कसं आहे त्याच्यामुळे मी इच्छा आहे की नाही, नक्कीच मी बनवणार आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी. सर इतिहास भूगोल आता तुम्ही उत्तर द्या मला. मी तुम्हाला बुद्धिमत्तेचे उत्तर सांगू शकतो. सर्व प्रश्न व्यवस्थित सांगू शकतो. आता बघू, मला तरी इतिहास भूगोल जास्त येत नाही हे, तर बघू तुम्ही उत्तर द्या. तुमचे बरोबर आहेत का पाहूत आपण. नाही तर हे थोड्या वेळानंतर पाहू. थोड्या वेळानंतर एक सर मला उत्तर सांगणार आहे त्याच्यानंतर पाहू. ठीक आहे. याचं उत्तर काय लिहिलं तर तू काय लिहिलेलं आहे. चला आपण थोड्या वेळानंतर हे प्रश्न घेऊ. मी हा प्रश्न 1 मधला माझ्याकडे आलेला आहे. प्रश्न 1. बी सेट घेऊ का ए सेट घेऊ? मला एवढं सांगा. सेट ए घेऊ का बी घेऊ?
गडबड नाही करणार मी गडबड नाही करणार आहे. पहिला हा पाहणार आहे मी. ठीक आहे. मी सर्व प्रश्नाचे उत्तर सांगणार आहे, व्यवस्थित सांगणार आहे. ठीक आहे. सी माझ्याकडे नाही आहे. ठीक आहे. माझ्याकडे ए आणि बी आहे. ठीक आहे. ए आणि बी सेट आहे माझ्याकडे. ठीक आहे. सध्या तरी सी नंतर घेऊ. एन टीचा मेरिट, एन टीचा मेरिट तुम्हाला मी सांगितलं ना, एन टीचा किती. कुठे गेला पेपर आपला. मी एक वेळेस अजून तुमची कट ऑफ सांगतो. ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, मेरिट मेरिट सांगतो मी तुम्हाला. मेरिट ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं होतं, मेरिट ओपन कॅटेगरीची 115 ते 120 आणि काही काही जागी 120 पण जाऊ शकते. ईडब्ल्यूएस चा कॅन्डिडेटचा आहे, त्याला 5 मार्क कमी घ्यावे लागतील. 110 ते 115 मार्क त्याला कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. ओबीसी कॅन्डिडेट आहे, हे नॉर्मली असते, त्याच्यापेक्षा कमी जास्त पण राहू शकते. ठीक आहे. ओबीसी कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला जी कट ऑफ आहे बघा, पासिंग खूप कमीवर राहतं. पासिंगला तुम्हाला फक्त पासिंगला पाहिजे असेल, पास तर तुम्हाला 72 मार्क ओपनला लागतात. आणि मला वाटतं ओबीसीला तुम्हाला मी पहिले मेरिट लिस्ट सांगतो, नंतर हे सांगू. ठीक आहे. 32 मार्क पर्सेंटेजला पास राहतं फक्त. ठीक आहे. 32% जर असेल तुम्हाला, म्हणजे 180 च्या 32% एससी आणि एसटी कॅटेगरीला फक्त पास पाहिजे. 180 गुणिले 32 भागिले 100 तर ते 58 मार्काला पास असते. ओबीसी असेल तर ते 100 ते 110ला जवळ-जवळ कट ऑफ जाते. 100 ते 110 मध्ये तुमची कट ऑफ राहणार. 100 ते 110 मध्ये. आणि एससी कॅटेगरीचा असेल तर त्याची कट ऑफ तुमची असू शकते 85 ते 95 मध्ये राहू शकते. आणि एसटी कॅन्डिडेट असेल तर त्याची कट ऑफ असू शकते 90 ते 95, 90 ते 98 पर्यंत कट ऑफ जाऊ शकते. 90 ते 98 पर्यंत कट ऑफ जाऊ शकते. ह्या कट ऑफ राहणार आहे तुमच्या. ठीक आहे. 20 सेट घेऊत आपण. ठीक आहे. आणि मग सायन्स वगैरे पण त्याच्यानंतर मी घेणार आहे. ठीक आहे. ही कट ऑफ राहणार आहे तुमची. पासिंग तुमचं खूप कमी राहते. याला 62 मार्क लागतात तर बाकीच्यांना 58 मार्क लागतात. फक्त 58 मार्काला पास राहतात. फक्त पास आहे, याला काही स्कॉलरशिप भेटत नसते. पास आलं म्हणजे एक स्कॉलरशिप भेटली असं नसते. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक खूप कमी जण करायला.
चला विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर मी फास्ट सांगणार आहे, नंतर मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. सर मला 103 मार्क पडणार आहे दोन्ही दोन्ही मिळून. पहा कॅटेगरी कोणती आहे तुमची कॅटेगरी? पहा दुसरं आपले चॅनेलचे जे पण आहेत प्रश्नाचे उत्तर गणिताचे ते तुम्ही व्यवस्थित चेक करूनच करा. मी बाकीचं तर नाही सांगणार, पण तुम्हाला मी इथे कट ऑफ सांगितलेली, कट ऑफ दिलेली, कट ऑफ यानुसार राहणार आहे तुमची कट ऑफ. ठीक आहे. 103 मार्क आहे, पण कट ऑफ तुमची कोणती आहे श्रीकांत? चला सेट ए चे उत्तर पाहूत आपण. सेट ए चे उत्तर पाहूत आपण. हा सेट ए आहे. पेपर 1 चा मला भेटलेला आहे, आता पेपर आलेला आहे माझ्याकडे. मग आपण सिरियल वाईज जाऊ. ठीक आहे, सिरियल वाईज. पेपर 1 आहे, सेट ए आहे. त्याचे उत्तर मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. ही कट ऑफ आहे. फटाफट उत्तर तुम्ही सांगेल. याला मी काही वेळ नाही घेणार. तर पेपर 1 चे उत्तर मी घेणार आहे. ठीक आहे. चला एनटी पहा, एनटी कॅटेगरी नसते त्यात. एसटी तुम्ही एक तर एसटी मध्ये असताल, नाही तर एसटी मध्ये असणार. ठीक आहे, एससी मध्ये असणार, नाही तर एसटी मध्ये असणार. एनटी एबीसी सांगा. एनटी असं एनटी कॅटेगरी वाईज नसतं हे. ठीक आहे, 3च कॅटेगरी राहणार आहे. तरी मी सांगेल, मी तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे, काय असू शकते काही नाही, त्याच्यानंतर मी नंतर सांगेल. पण बाकी तुमचं बहुतेक 90 मार्काच्या आसपास तुम्हाला लागणार आहे. जिल्ह्यावाईज वेगवेगळं राहत आहे. जिल्ह्यावाईज वेगवेगळं. जर तुम्ही विदर्भाचे असतील तर तुम्हाला अजून कमी मार्कावर याचं पासिंग राहू शकतं. ठीक आहे. चला, तर ह्या इथे घेऊत आपण. पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे सांकेतिक भाषेत आपल्याला उत्तर पाहिजे होती. कृष्णा हा शब्द 4 वेगवेगळ्या भाषात लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखा व पुढील प्रश्नात दिलेले शब्द कोणत्या सांकेतिक भाषेत आहे ते आपल्याला सांगायचे होते. ठीक आहे. तर कृष्णाला पहिले इथं एबीसीडी नुसार आपण लिहून घ्यायचं सगळं व्यवस्थितपणे, आणि मी तुम्हाला याचे उत्तर व्यवस्थित गडबड न करता, काहीही गडबड नाही करणार मी. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे. तर याचं उत्तर कोणाचं काय सांगा बरं. आपण मग लवकर लवकर आला असेल तर मी उत्तर सांगून देतो. याचं उत्तर पर्याय क्रमांक आपल्याला 2 आहे. हे की नाही? याचं उत्तर बघा, इथं केला केच आहे, मग ओला ओच राहणार आहे. ठीक आहे, ओला ओच राहणार आहे. ते पर्याय क्रमांक याचं उत्तर 2 आहे त्याच्यामुळे. हे की नाही? तर ओला ओल आहे. इथं सी ला बी दिलं म्हणजे एक माग गेलेला आहे. मग केचा एक माग काय असणार? जे असणार. मग जे कुठे आहे? तर जे इथं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर इथं आर झालं. केचं आर कधी होते बघा. केचं आर कधी झालं? इथं केचं 1 2 3 4 5 6 7 ला आर झालं. हे की नाही? तर इथं 7 ला सॉरी आरचं झालं, टी झालं. आरचं टी कुठे झालं? आरचं 1 सोडून झालं. मग केचं 1 सोडून एम येते. एम कुठे येते? पर्याय क्रमांक 1 मध्ये एम येते. हे की नाही? तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे. आणि मग बाकीचं केचं जे झालं. केचं जे कुठे झालं? केचं एक पाठीमागे गेला. मग हा केचं जे झालं, मग आपल्याला इथं पण जे पासूनच सुरुवात झाली व्हायला पाहिजे. मग याचं उत्तर आहे 3. याच्या पद्धतीने करायचं होतं. मग याचं उत्तर पहिल्याचं 2 आहे. पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर 3 आहे. याचं उत्तर 1 आहे. आणि याचं उत्तर 3 आहे. अशा पद्धतीने याचं उत्तर होतं. कोणाकोणाचे किती किती आलेत बरोबर ते सांगायचे उत्तर. त्याच्यानंतर आपल्याला इथे विचारलं होतं विसंगत जोडी कोणती आहे, तर ती आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न झालेला आहे. बी वाली आपण नंतर करू. का बी वाली माझ्याकडे ए चा पेपर मला वापस द्यायचा आहे, त्याच्यामुळे मी याचं करतो. हा खाली गेलता
तर ह्या अँटी क्लॉकवाईज किती फिरलेला आहे बघा. बाण हा बाण फिरलेला, हा बाण इकडे इकडच्या साईडला दिसायला पाहिजे. हा बाण, याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो. ठीक आहे, मी करून इथेच सांगतोय तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर इथे गोल भरलेला नव्हता, इथं भरलेला आहे. इथं भरलेला आहे, तिथं भरलेला नसायला पाहिजे होता. भरलेला नसायला पाहिजे होता, याचं हे उत्तर तर नसणार आहे. आणि हा त्रिकोण थोडा इकडच्या साईडनं क्लॉकवाईज फिरलेला आहे, तर हा त्रिकोण इकडच्या साईडनं फिरायला हवा होता, इकडच्या साईडनं, हे उत्तर नसणार आहे. त्याच्यानंतर हा मधातल्या साईडला आला, हा मधातला बाहेरच्या साईडला जाईल, तर बाहेरच्या साईडला गेलेला आहे. ह्या दोन पैकीच उत्तर राहणार आहे. हे याचं उत्तर आयदर पहा, हा ह्या साईडला आहे. तर आता याचं उत्तर कसं होणार, हे पाण्याची प्रतिमा आहे ना, पाण्याची प्रतिमा, याची पाण्याची प्रतिमा बाहेरच्या साईडला. प्रश्न क्रम याचं ए उत्तर राहणार आहे. याचं उत्तर 3 नाही आहे, ए आहे याचं उत्तर. पाण्याची प्रतिमा पाहिजे ना आपल्याला, पाण्याची प्रतिमा इथं पण आहे आणि इथं पण आहे. नाही, पर्याय क्रमांक 3च उत्तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे, याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्याच्यानंतर पाहू, 3 आहे, बरोबर आहे, त्याचं उत्तर 3 होतं. पीचं झालं, पीच्या नंतर के गेलं, पीच्या नंतर के कितव्या नंबरला आलं, पाठीमागून 1 2 3 4 5 नंबरला. त्याच्यानंतर एफ 1 2 3 4 5 नंबरला एफ आलं. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 नंबरला ए पासून सुरुवात व्हायला पाहिजे होती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण व्यवस्थित समजून घेऊन करत आहे. थोडा वेळ लागत आहे, नक्कीच वेळ लागत आहे, पण मला व्यवस्थित सगळे उत्तर द्यायचे आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, सीचं झालं एफ, सीचं एफ 2 याच्यानं होते बघा. सीचं एफ झालं, सीचं एफ कुठं होते, अजूनही व्यवस्थित सगळं लिहितो तुम्हाला, उत्तर व्यवस्थित मला सांगायचे आहे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आता सीचं एफ झालं, सीचं 1 2 सोडून तिसऱ्याला झालं. एफचं आय झालं, 1 2 सोडून तिसऱ्या नंबरला. आता एल सोडून 1 2 सोडलं तर ओ यायला पाहिजे, ओ पासून सुरुवात, सगळीकडे ओ आहे. त्याच्यानंतर मधातला अंक जर बघितला आपण तर जी आहे, जीचं काय झालं, के झालं. 1 2 3 सोडले मधातल्या अंकाला, तर एस ला 3 सोडावं लागणार. 1 2 3 सोडले, डब्ल्यू यायला पाहिजे मधात, तर डब्ल्यू 2 मध्ये आहे की नाही, दोन्ही ह्या 2 याच्यामध्ये हे 2 उत्तर नसणार. एक्स झालं, एक्स झालं 1 2 3 4 सोडल्यावर, तर ह्या आईचे 4 पाठीमागे जायचे, 1 2 3 4 सोडले तर आपल्याला डी उत्तर यायला पाहिजे. हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर त्याचं बरोबर आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. तर मला मॅथला 67 पहा, दोन्ही मिळून पाहिजे तुम्हाला, दोन्ही मिळून पाहिजे. दोन्ही मिळून जर एनटी असेल तर 95 मार्क, 90 ते 95 मार्काला तुम्हाला भेटून जाईल स्कॉलरशिप. चला, तर ह्या एक्स झालं सी, एक्स 1 2 3 4 5 ला झालं. त्याच्यानंतर एच 1 2 3 4 5 ला झालं. तर हे एनचा 5वा नंबर, एनचा 5वा नंबर 1 2 3 4 5 ला एस पाहिजे. एस पासून सुरुवात 2 जागी आहे, हे 2 उत्तर तर नसणार आहेत आपले. त्याच्यानंतर एमचं झालं ओ, एमचं झालं 1 सोडूनच झालं, एमचं झालं ओ. ठीक आहे, त्याच्यानंतर एसचं होईल, एमचं झालं ओ, एसचं होईल 1 सोडून यू येईल, मग यू इथे, हा पर्याय त्याचा बरोबर, योग्य बरोबर आहे. हा जे पण उत्तर आहे ते आपण पद्धतशीर पाहणार आहे, एक्सप्लेन करून आपण करतोय सगळं. ठीक आहे, आता हे थोडे व्यवस्थितपणे करायचे असतात,
ठीक आहे. याचं उत्तर आता लॉजिक काही प्रश्नाचे उत्तर जास्त वेळ जाईल, त्याच्यामुळे मी याचं डायरेक्टच सांगतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर याचं उत्तर जे होतं आपल्याला, याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 उत्तर होतं याचं. हे 98चे झाले. पहा इथं थोडं कमी जास्त आहे ना, 17 आहे तिथे. इथं 9चा वर्ग. आता हे काही प्रश्न असे आहेत की चुकीचे पण आहेत. हे वाढलं त्याच्यानंतर हे कमी झालं, मग अजून कमी झालं. तर हे 8, 11 काय होऊ शकते याचं उत्तर? याचं उत्तर काय आहे? तुम्हाला वाटते काही प्रश्न उत्तर कॅन्सल होऊ शकतात का? कॅन्सल झाले तर तुम्हाला मार्क वाढणार आहे त्याचे. आता याचं लॉजिकच कुठे लागत नाही, हे ना. 100 मधून नाही, असं पण नाही करू शकत आपण, घन वगैरे असं पण नाही करू शकत कुठे. ठीक आहे. तर हे मला वाटते थोडस विसंगत जर पर्याय म्हणलं तर मला 122 हा डाऊटफुल आहे. कारण कमी कमी न जाणणार ना विसंगत शब्द आपल्याला. 122 पण काय विचारलं का इथं? पुढील विशिष्ट गट दिलेल्या प्रयाकी ज्या गटाशी जुळतो तो शोधून काढायचा. ह्या गटाशी जुळतो असा आपण समसंख्याच आहेत ह्या. आणि 14च्या पाड्यात नाही. याला अर्धे केले 49, याला अर्धे केले तर 61. हे पण नाही होणार, हे ना. सगळे 4 ने भाग जाणाऱ्या पण संख्या नाहीत, हे की नाही. याचं उत्तरच काढू शकत नाही आपण. आपण मी भरपूर प्रयत्न केला. 23 7 91, 23 7 न पण जातो. याला 7 जाणारे ही संख्या नाही, 13 न जाणारे नाहीत. म्हणजे हे थोडासा आगाऊ प्रश्न आहे. आगाऊ प्रश्नाची मार्क भेटण्याची शक्यता नक्कीच तुम्हाला आहे. चला ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहिला आपण. पहिले सगळे आपल्याला काय होतं, आपल्याला सूचना काय दिली, खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृत्या एका विशिष्ट क्रमाने बदलल्या आहेत. त्याच क्रमाने प्रश्न चिन्हाच्या जागी आपल्याला काही कोणती आकृती येईल. पहिले तर सगळे जण वरीवर विचारे, मग हे मधातला खाली गेला, हे की नाही. मग मधातला तर खाली गेला, मग 3 नंबरचा खाली गेला, मग पहा, मग 2 नंबरचा खाली गेला. पहिला 1, त्याच्यानंतर 3, आता अजून एक खाली जाण्याची शक्यता आहे. 1 3, मग 2 नंबर, नंतर 4 नंबर हा जाऊ शकतो खाली, हे की नाही. आता थोडेसे कन्फ्युज वाले आहेत प्रश्न, हे की नाही. पहा इथं 1 खाली गेलेला आहे, इथं 2 खाली गेलेत, त्याच्यानंतर 3 खाली गेले, नंतर 4 खाली नक्कीच जायला पाहिजे. ठीक आहे. तर कोणत्या क्रमाने गेले? 1, पहा अजून एक पाहू. ती मधातला गेला, मधातला गेल्यानंतर 1 सोडून गेला, त्याच्यानंतर अजून 1 सोडून गेला, त्याच्यानंतर अजून 1 सोडून, 1 सोडून म्हणजे हा आपल्याला खाली जायला पाहिजे. म्हणजे हे 4ला 4 आपले हा खाली जायला पाहिजे, हा इकडचा. ठीक आहे. तर हा इकडचा खाली गेलेला आपल्याला पहा, हे वरचे तर जशा तसे पाहिजे का. हा पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. आता पर्याय क्रमांक 1 मी जे पण सांगणार उत्तर कॉन्फिडेंटली सांगणार तुम्हाला 100%. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक नाही नाही, पण पर्याय क्रमांक 1 मध्ये वरी दोन्हीकडे हे आहे, हे की नाही. हे नसणार आहे, मग दोन्हीकडे नाही पाहिजे. ठीक आहे. तर इथे पण वरी 2 आहे, इथं वरी 2 आहे, हे पण नसणार आहे. इथं 4 आहेत खाली आणि इथं 3च आहेत. इथे 4 खाली आहेत की नाही, मग हे नसणार आहे, हे उत्तर असणार. 4 खाली पाहिजेत, हे की नाही. 4 खाली, पण वरी इथं 2 2 आलेत, हे की नाही. तर ते त्याच्यामुळे ते चुकीचेच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 4च याचं उत्तर बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा, हे अँटी क्लॉकवाईज 90 न गेला, अँटी क्लॉकवाईज 90 न गेला, अँटी क्लॉकवाईज 90 न, मग ही पहिली आकृती पूर्व स्थानावर येईल. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता ह्या दोन्ही आकृत्या एकसारख्या दिसत आहेत, हे की नाही. काही फरक वाटतंय का तुम्हाला? हा इथलची रेष, ही रेष इथलची पाठीमागे गेली, त्याच्यानंतर इकडे गेली, इथं गेली, आणि ही पूर्व पदावर येईल. पूर्व पदावर म्हणजे ही पहिली आकृतीच आपली लास्टची राहणार आहे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद सर. तुमचं मनपूर्वक आभार आहे माझ्याकडून. आणि व्हिडिओला असंच साथ देत जा. आपल्या चॅनलला स्क्रीन नसते, पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपण व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता हा इकडे गेला बिचारा, हे की नाही. मग इकडे वरी खाली वरी गेले, हे की नाही. हा यानं तोंड बदललं, तोंड बदलून इकडे गेला, हे की नाही.
मग तो पहा, मग तो पुढे जाईल, म्हणजे मधात जाईल. हा काय झाले, एक झाले, तीन झाले, 1 2 3 4 5 झाले, 1 2 3 4 5 6 7 झाले. आता आपल्याला नऊ काड्या पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 काड्या फक्त ह्या पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे. एवढं सोपं होतं. इथं 1 काडी आहे, इथं 3 काड्या आहेत, इथं 5 काड्या आहेत, इथं 7 काड्या आहेत. आपल्याला 9 काड्यावाला पाहिजे, 9 काड्यावाल्या पाहिजे.